मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीसाठी या ठिकाणी जी भरती आलेली आहे, शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनो अशांसाठी जी भरती आलेली आहे, त्यासाठी TCS पॅटर्ननुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचे 100 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न या ठिकाणी टीसीएस टीसीएस पॅटर्नवर आधारित असलेले बघायला भेटतील. जे जे टॉपिक या ठिकाणी टीसीएस नेहमी प्रश्न विचारत असेल तेच प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये ते टॉपिक ऍड करण्यात आलेले आहे. सोबतच या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न देखील ऍड केलेले आहेत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर मित्रांनो, जर विचार केला, सरासरी विचार केला तर 2 ते 3 प्रश्नांना देखील या ठिकाणी महत्त्व असणार आहे. कारण आपल्या प्रश्नांचा पॅटर्न या ठिकाणी 30 प्रश्नांचा पॅटर्न असणार. याच्यामध्ये 2 इंग्रजी व्याकरण असू शकते आणि 2 या ठिकाणी मराठी व्याकरण. बाकी सर्व म्हणजे 20 प्रश्न, सॉरी या ठिकाणी जवळ-जवळ तुमचे 25-26 प्रश्न, 25 ते 26 प्रश्न या ठिकाणी तुमचे या ठिकाणी जीकेचे असणार आहे. बाकी मराठी व्याकरण 2-3 आणि इंग्रजी व्याकरण 2-3 असणार आहे. आणि जो विद्यार्थी या ठिकाणी प्लस मार्क, किती मार्क्स तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जो विद्यार्थी या ठिकाणी 25 प्लस मार्क्स मिळवणार आहे 30 पैकी, 30 पैकी 25 प्लस मार्क जो विद्यार्थी मिळवणार आहे, त्याला या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस 100% आहेत. 100% सिलेक्शनचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर तो क्वालिफाय मुलाखतीसाठी आणि त्या चाचणीसाठी, मुलाखतीसाठी पुढे या ठिकाणी पुढच्या टप्प्यासाठी पार केला जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला 25 प्लस मार्क्स घेणे गरजेचे आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून जवळ-जवळ 5 ते 6 मार्क, 5 ते 6 मार्क नक्की भेटणार आहेत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जिल्हा न्यायालयाच्या लिपिक, हमाल, शिपाईच्या पदासाठी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल तर YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे या ठिकाणी मी तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल आणि या ठिकाणी जे आपल्या टेस्ट सिरीज आहे आणि नोट्स बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. जे प्रश्न या ठिकाणी TCS विचारते तेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती बघायचं आहे. पहिला प्रश्न, भारताचे बिस्मार्क कोण होते? तर सरदार पटेल यांना भारताचे बिस्मार्क म्हटले जाते. दुसरा प्रश्न, भारताचे लोहपुरुष, तर सरदार पटेल यांनाच भारताचे लोहपुरुष देखील म्हटले जाते. तर तिसरा प्रश्न आहे, भारताचे पोलादी पुरुष, त्यांनाच या ठिकाणी सरदार पटेल यांनाच भारताचे पोलादी पुरुष असे म्हटले जाते, सरदार पटेल यांना. नेक्स्ट प्रश्न, भारताचे स्टीलमॅन, IMP करायचा आहे तुम्ही, IMP करून घ्यायचं आहे. तर जमशेदजी इराणी यांना काय म्हटले जाते? तर भारताचे स्टीलमॅन असे म्हटले जाते. नेक्स्ट या ठिकाणी बघू शकता प्रश्न, भारताचे पोलाद पुरुष, पोलादी पुरुष विचारले नाही. वरती प्रश्न कोणता आहे तुम्ही, पोलादी पुरुष विचारलेला आहे, तर सरदार पटेल असे इथं भारताचे पोलादी पुरुष. त्याच्यानंतर भारताचे पोलाद पुरुष टी टी कृष्णमाचारी हा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, आर्यन मॅन ऑफ इंडिया, तर सरदार पटेल यांनाच आर्यन मॅन ऑफ पटेल असे म्हटले, सॉरी आर्यन मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते सरदार पटेल यांनाच. आणि सरदार पटेलवरती TCS या ठिकाणी प्रश्न विचारते. सोबतच या ठिकाणी जे महात्मा फुले आहेत त्यांचे देखील प्रश्न विचारते. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर बघू शकता हा प्रश्न जो जनगणनेचा प्रश्न मी पुढे आहे, जनगणना TCS बघू शकता. TCS बद्दल मी तुम्हाला सांगत आहे. टीसीएस टीसीएस ही कंपनी या ठिकाणी जर तुम्ही कोणतीही परीक्षा घेतली, महाराष्ट्रातील किंवा सेंट्रल लेवलची, स्टेट लेवलची कोणतीही परीक्षा घेतली, तर TCS तुम्हाला जनगणनेवरती 2 मार्काला या ठिकाणी प्रश्न विचारत असते. त्यासाठी जनगणनेवरती खूपच महत्त्वाचे टॉपिक ऍड केलेले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती, हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. या ठिकाणी बघू शकता तर किती आहे, काय आहे, तर 32,87,263 चौरस किलोमीटर हे या ठिकाणी एकूण भारताचे क्षेत्रफळ आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये बोललो होते की या ठिकाणी तुम्हाला नोट्स बद्दल आणि टेस्ट बद्दल सांगणार आहे. तुम्हाला ही टेस्ट जर तुम्ही घेतली तर तुम्हाला हमखास या ठिकाणी 15-20 मार्क भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे कव्हर केले TCS पॅटर्न नुसार कव्हर केलेले आहे. तर आपण या ठिकाणी 30 प्रश्नांच्या एकूण किती, तर 30 टेस्ट बनवलेल्या आहेत. किती, 30 टेस्ट बनवल्या आणि त्या PDF स्वरूपामध्ये असणार आहे. सोबतच या ठिकाणी एकदम महत्वाच्या नोट्स PDF बनवलेल्या आहेत. या 30 नोट्स म्हणजे त्या 30 या ठिकाणी आपल्या काय आहे हे, तर 30 आपल्या या ठिकाणी टेस्ट सिरीज आहेत. 30 PDF भेटतील. त्याच्यानंतर एक मोठा जास्त पानांचा 70-80 100 एक पानाचा 150 पानांचा एक तुम्हाला नोट्स मध्ये TCS पॅटर्न नुसार सर्व GK कव्हर केलेले या ठिकाणी भेटेल. ते सुद्धा भेटेल 100 प्लस ते पानांचे असणार आहे. तर या दोन्हींची किंमत, हे दोनांची किंमत किती ठेवलेली आहे, या दोन्हींची किंमत, तर फक्त 119 119 119 रुपये याची किंमत ठेवलेली आहे.
जर तुम्हाला हे खरेदी करायचे नंतर या ठिकाणी 2-3 दिवस एवढी किंमत राहणार आहे. नंतर किंमत आपण 150 प्लस करणार आहोत. ती तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. पण तुम्हाला जर हे खरेदी करायची असेल, तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हा नंबर बघू शकता 91 91 39 सॉरी 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप कॉलिंग करायचं नाही, साधा कॉल करायचा नाही, कोणताही नाही. हे जे पेमेंट आहे ₹179 या नंबरवरती तुम्ही फोनपे, गुगल पे पेमेंट करून या ठिकाणी डायरेक्टली पाठवून द्यायचं आहे. पाठवून दिल्याच्या नंतर तुम्ही या नंबरवरती पेमेंट केल्याच्या नंतर याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. लगेच तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये सर्व 30 या ठिकाणी टेस्ट आणि या ठिकाणी नोट्स उपलब्ध होऊन जाईल. नंबर बघून घ्यायचा आहे 91 39 64 31 99. तर आता आपण व्हिडिओ या ठिकाणी थोडा मोठा होणार आहे कारण 100 प्लस प्रश्न असणार आहे. त्यासाठी सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पुन्हा एकदा जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये बघू. तर बघू शकता. भारताची लांबी दक्षिण उत्तर किती? किती आहे तर 3214 किलोमीटर हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट प्रश्न बघू शकता. भारताची रुंदी पूर्व पश्चिम किती? तर 2933 किलोमीटर हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता. भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भूभागाशी प्रमाण किती टक्के आहे? किती टक्के आहे तर 23%. आयएमपी करायचा आहे. अशा प्रकारे जे प्रश्न समजती नाही आपल्याला ते या ठिकाणी टीसीएस विचारत असते. आयएमपी करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न. भारताच्या भूसीमेची एकूण लांबी किती आहे तर 15,200 किलोमीटर ही भारताच्या भूसीमेची एकूण लांबी आहे. हा प्रश्न या ठिकाणी कन्फ्युज करणार आहे. नेहमी रिपीट होत असतो. नेक्स्ट प्रश्न या प्रश्नाला 100% तुम्ही आयएमपी करायचे. आयएमपी करायचा प्रश्न काय आहे? भारताला स्पर्श करणारे एकूण 7 देश. एकूण किती देश आहेत? तर एकूण 7 देश आहेत. 7 देश आहे आणि सर्वात जास्त भारताला या ठिकाणी सर्वात जास्त भारताला कोणत्या देशाची सीमा लागली? कोणत्या देशाची सीमा लागलेली आहे भारताला? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. खूपच आयएमपी प्रश्न आहे. म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगण्यासाठी सर्च करतील आणि त्याच्या हा प्रश्न लक्षात राहील तर भारताला स्पर्श करणार सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा लागलेली आहे? असा प्रश्न मी विचारला आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की उत्तर द्या. तर या ठिकाणी थोडी झूम आउट करत आहे कारण झूम या ठिकाणी जास्त झालेले आहे. एका स्क्रीनवरती 2 किमान प्रश्न बसले आहे. आपला एकच बसत आहे. 2 प्रश्न बसले पाहिजे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. भारताची लोकसंख्या सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? हा प्रश्न बघू शकता. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताची लोकसंख्या सन किती 2011च्या जनगणनेवरती हा प्रश्न आहे. तुम्हाला याच्यावरती जनगणनेवरती 7-8 प्रश्न आपण पुढे बघू. याच्यावरती 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. 100% आयएमपी करून घ्यायचा आहे. तर किती आहे भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार? तर बघू शकता किती आहे? 121 कोटी 121 कोटी 1,93,422 ही एवढी भारताची लोकसंख्या आहे. नीट बघायची 121 कोटी 1,93,422 अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जनगणनेवरती नेक्स्ट प्रश्न आहे. भारताची पुरुष संख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर बघू शकता याच्यापैकी फक्त पुरुष किती आहेत? तर बघू शकता किती आहे तर काय आहे तर 62 कोटी 24,238 ही 2011च्या बघू शकता या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांची संख्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता पुढील आहे भारताची स्त्री संख्या सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? आपण पुरुषांची बघितली या ठिकाणी 62 कोटी पुढे आहे आणि त्याच्यानंतर महिलांची किती आहे? तर बघू शकता 58 कोटी 64,69,174 एवढी या ठिकाणी स्त्रियांची लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता 2023 मध्ये वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामध्ये या ठिकाणी नवीन अपडेट देखील आपण बघणार आहोत. नेक्स्ट प्रश्न. भारताचा साक्षरता दर सन 2011च्या जनगणनेनुसार किती टक्के? किती होता? 74.04% म्हणजे 0.4% या ठिकाणी 4% होता. लक्षात ठेवायचं आहे. आयएमपी प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता स्क्रीनवरती. पुरुष साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार किती टक्के होता? फक्त पुरुषांचा विचारला आहे, एकूण विचारला नाही तर 82.14% हे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर महिला साक्षरता दर सन 2011च्या जनगणनेनुसार किती टक्के होता? तर 64.46% एवढा असलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर नेक्स्ट प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे. आयएमपी करायचा आहे या प्रश्नाला. भारताची घनता सन 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? किती आहे तर बघू शकता 382 प्रति चौरस किलोमीटर. 382 प्रति चौरस किलोमीटर सर 2011ची ही घनता आहे. लक्षात ठेवायचे आहे.
नंतर आहे बघू शकता भारतास एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पूर्ण भारताला विचारलेला आहे. तर बघू शकता 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे भारताला. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, भारताला एकूण घटक राज्य आहेत. किती आहेत? तर घटक राज्य भारताला किती आहेत? एकूण 28 आहेत. नेक्स्ट प्रश्न, भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत? सध्या भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? किती आहेत? तर एकूण सध्या 8 केंद्रशासित प्रदेश असलेले तुम्हाला बघायला भेटतील. आता मित्रांनो, टीसीएस मध्ये जर तुम्ही बघितले तर भारतातील पहिले कोण व्यक्ती किंवा शहर किंवा काही प्रश्न विचारला जातो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही राज्यावरती जे पहिले आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो की या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट प्रश्न याच्यावरती बघू शकता. भारतातील काय आहे प्रश्न? भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? कोणते? तर कर्नाळा. कर्नाळा हे भारतातील या ठिकाणी पहिले पक्षी अभयारण्य आहे आणि आपले ते महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहे आणि ते कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये. हे देखील लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? हा प्रश्न 100% विचारला जातो. द बेंगाल गॅझेट. भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट आहे आणि ते कधी 1780 मध्ये रिलीज करण्यात आलेले होते किंवा त्यावेळेस सुरू करण्यात आलेली होती. आता तुम्ही नेक्स्ट प्रश्न बघू शकता. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणतं? तर बघू शकता द बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र होते आणि पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते. हे इंग्रजी भाषेत होते. त्याच्यानंतर बघू शकता भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते? तर मराठी हे दर्पण हे भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र होते. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले हरित शहर कोणते? तर अगरतला. अगरतला हे भारतातील पहिले हरित शहर आहे आणि ते त्रिपुरा राज्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? तर मुंबई हे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र आहे आणि 1927 मध्ये ते सुरू करण्यात आलेले आहे. या प्रश्नाला देखील तुम्ही आयएमपी करू शकता. नेक्स्ट प्रश्न आयएमपी प्रश्न आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे आणि टीसीएसने या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान याच्यावरती 100% प्रश्न विचारलेले तुम्हाला बघायला भेटेल. आयएमपी करायचा आहे या प्रश्नाला. आयएमपी आयएमपी करायचे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र. तर हे भारतातील या ठिकाणी पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे सुरू करण्यात आले होते आणि वरचा प्रश्न काय आहे मुंबईचा तो देखील मी तुम्हाला सांगत आहे. आकाशवाणी केंद्र हे आकाशवाणी केंद्र विचारले तर मुंबई आणि दूरदर्शन केंद्र विचारले तर दिल्ली. याच्यामधील फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले आधार गाव टेंभुर्णी बघू शकता. टेंभर्ली या ठिकाणी टेंभली झालेलं आहे. हे टेंभर्ली असे अंदाजे हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे भारतातील पहिले आधार गाव आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले सॅटेलाइट शहर. तर पिलखुआ हे या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले शहर आहे. जिल्हा आहे हापूर आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे? जिल्हा हा हापूर कोणता आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले हरित शहर. तर अगरतला त्रिपुरा आणि दुसरे कोणते आहे? नागपूर. या ठिकाणी आपण आधीच मी सांगितले पहिले हरित शहर या ठिकाणी अगरतला आहे. हा दुसरा प्रश्न आहे परंतु दुसरे विचारले तर दुसरे आहे आपल्या महाराष्ट्रातील नागपूर हे शहर. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नांकडे वळण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी या ठिकाणी जे नोट्स आहे आपल्या या ठिकाणी एकूण 30 टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये. त्याच्या या ठिकाणी 30 पीडीएफ तुम्हाला भेटतील आणि नोट्स 100+ पानांच्या या ठिकाणी नोट्स भेटतील जीकेच्या या ठिकाणी. अशा प्रकारे दोन्हींची किंमत फक्त 119 रुपये ठेवण्यात आलेली आहे. खरेदी करण्यासाठी मी एक नंबर देणार आहे त्याच्यावरती 119 रुपये पेमेंट करायचे आहे. कॉल मेसेज व्हॉट्सअप करायचा नाही. डायरेक्टली पेमेंट करायचे 119 रुपये आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, पाठवायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी नंबर मी सांगून देत आहे. बघू शकता 91 39 64 31 99 याच्यावरती सेंड करायचे आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य तर कोणते आहे? तर उत्तराखंड. प्रश्न समजून घ्या. लोकायुक्त पास करणारे विचारलेले आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क कुठे आहे? तर भुवनेश्वर येथे स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य. आयएमपी प्रश्न या ठिकाणी महिलांवरती प्रश्न विचारते टीसीएस. टीसीएस महिलांवरती प्रश्न विचारते. तर भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय आयएमपी आहे. स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर प्रत्येक राज्यामध्ये विचारलेले आहे. भारतात प्रत्येक राज्यामध्ये महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर हे आहे आपले आंध्र प्रदेश राज्य. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प कर आपल्या महाराष्ट्रातील आळंदीमध्ये उभारण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले न्यायालय कोलकाता. या प्रश्नाला देखील आयएमपी करायचे आहे. जे प्रश्न मी तुम्हाला आयएमपी
आयएमपी करायला सांगायचे ते नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायचे किंवा लिहून घ्यायचे, लक्षात नसेल राहतात. या प्रश्नाला देखील आयएमपी करायचे. भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्ली. भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्ली येथे उभारण्यात आलेले आहे. तर नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश, वरतीच मी तुम्हाला सांगितले. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज. या प्रश्नाला आयएमपी करायचं. जे प्रश्न तुम्हाला समजू येत नाही तेच प्रश्न या ठिकाणी टीसीएस विचारतात. तर काटेवाडी. काटेवाडी या ठिकाणी भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र. तर पुण्यामध्ये स्थित आहे भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ मोठा नक्कीच होणार आहे. 25 ते 30 मिनिटाचा हा व्हिडिओ होऊ शकतो. अंदाजे किती होऊ शकतो सांगतो नाही, कारण व्हिडिओ चालू आहे. भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य. तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य महाराष्ट्र आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर आहे. आयएमपी करायचा आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिली बघू शकता हॉर्टिकल्चर, बघू शकता हॉर्टिकल्चर रेल्वे सुरू झाली होते. तर भुसावळ, भुसावळ ते आझादपूर या दरम्यान भारतातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे सुरू झाली आहे, भुसावळ ते आझादपूर. नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवरती आहे, भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य गुजरात राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिली संत्रा वायनरी तर बघू शकता सावरगाव, जे की नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे देखील आयएमपी करून घ्यायचं आहे. एक मिनिट. ठीक आहे, बघू शकता भारतातील पहिले ईपीजी बघू शकता जीपीएफ सुरू करणारे सुरुवात कोणत्या राज्यात? तर आपल्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू झालेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ बघू शकता जीबी पंत कृषी विद्यापीठ बघू शकता कुठे आहे? तर कोणते आहे? तर बघू शकता विद्यापीठ बाहेर विद्यापीठ कोणते आहे? तर बघू शकता जीबी पंत कृषी विद्यापीठ बघू शकता पंतनगर उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर हे भारतातील विचारले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघायचे आपल्या महाराष्ट्रातील तुम्हाला सांगायचे आहे तर कुठे आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचं नाव देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा येथे मध्ये आहे पहिली सोलर सिटी. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ. भारतातील पहिले मुक्त विचारले फक्त कृषी विद्यापीठ नाही तर मुक्त कृषी विद्यापीठ या ठिकाणी विचारलेले आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ. मागे वरती मी तुम्हाला प्रश्न विचारला होता ते भारतातील सांगितले आणि हा प्रश्न मी तुम्हाला विचारणे कमेंट बॉक्समध्ये सांगितलं. तर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि हे अहमदनगर या शहरामध्ये स्थित आहे. आणि अहमदनगर हे शहर कुठे आहे? तर अहमदनगर जिल्ह्यातील या ठिकाणी हे शहर आहे राहुरी. नेक्स्ट प्रश्न, भारतातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य. तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. भारतातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील युवा धोरण राबवणारे पहिले राज्य हे देखील आपले महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी चेन्नई या ठिकाणी स्थित आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय तर बघू शकता ब्लेड्स ऑफ ग्लोरी आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य. हा टीसीएसचा प्रश्न आहे. नक्कीच या प्रश्नाला तुम्ही विचारायचे आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारेल टीसीएस. या प्रश्नाला आयएमपी करायचे आयएमपी, कारण असे प्रश्न टीसीएस विचारत असते. चालू देखील आपण पुढे घेतलेले आहे. चालू देखील तुम्हाला विचारल्या जातील. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प. तर ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे आणि हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे जे आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे वाघांच्या या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे आणि राष्ट्रीय उद्यान देखील आहे. ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य. तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य आहे. आणि आता मागे या ठिकाणी मी जो IBPS चा पेपर दिला, सॉरी TCS चा पेपर दिला, सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड, याच्यामध्ये हा प्रश्न भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य विचारले होते. हिमाचल प्रदेश हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, हा प्रश्न या ठिकाणी मी चुकवला आहे. याचा अरुणाचल प्रदेश या ठिकाणी उत्तर मी या ठिकाणी परीक्षेला केलेले आहे, परंतु या ठिकाणी योग्य उत्तर हिमाचल प्रदेश असे आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिली इलेक्ट्रिक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली. कुठे कुठे सुरू झाली? तर बँगलोर. बँगलोर येथे ही भारतातील बस सुरू झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील या ठिकाणी पहिले नोटा नकाधिकार स्वस्तर बक्षुता स्व संस्थांच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य हे आपले महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिला घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मित प्रकल्प बघता पुणे. पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिका आहे हे योग्य उत्तर आहे. IMP प्रश्न करायचा. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य. तर या ठिकाणी राज्य आहे सिक्कीम. नेक्स्ट प्रश्न, भारतातील भारतातील या ठिकाणी बघू शकता पहिले भुज लांब संबंधी कायदे करणारे राज्य आपले महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर पुणे. या प्रश्न पोलीस भरतीला IMP होणारा प्रश्न आहे. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हा प्रश्न उपयुक्त ठरेल. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरू झाले. तर दिल्ली या राज्यामध्ये सुरू झालेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले बघू शकता तंबाखूमुक्त गाव बघू शकता काय आहे? तर सद सदरपूर सदरपूर नागालँड. पहिले तंबाखूमुक्त गाव सदरहू हे गाव आहे पहिले तंबाखूमुक्त गाव भारतातील, आणि ते नागालँड या राज्यातील स्थित आहे हे गाव. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले बघूया झोपडपट्टी मुक्त शहर. तर चंदीगड हे शहर योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबवणारे राज्य आपले महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना या ठिकाणी वाटप करणारे राज्य त्रिपुरा राज्य आहे. आपले महाराष्ट्र राज्य वाटप नाही करत. नेक्स्ट राज्य प्रश्न, भारतातील पहिले CCTVच्या निगराणीत आलेले शहर. तर सुरत हे या ठिकाणी CCTVच्या निगराणीत असलेले शहर आहे भारतातील. नेक्स्ट प्रश्न, भारतातील प्रथम कॅबिनेटचा वापर करणारे राज्य हे आंध्र प्रदेश राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले रँकिंग विरोधात कायदा करणारे राज्य. रँकिंग या ठिकाणी रँकिंग पाहिजे, या ठिकाणी तामिळनाडू हे राज्य पाहिजे होते. रँकिंग येते या ठिकाणी रँकिंग नाही तर रँकिंग पाहिजे या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक. तर बंगळूर या ठिकाणी भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे पहिले राज्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य. तर आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले जन सुरक्षा करणारे राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य. तर आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वात प्रथम या ठिकाणी राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे एका फुलपाखराला. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र सेज प्रकल्प कुठे आहे? तर कांडला या ठिकाणी स्थित आहे, आणि तो गुजरात या जिल्ह्यामध्ये गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. आपण या ठिकाणी या प्रश्नाला तुम्ही IMP करायचे बघू शकता. प्रश्न काय आहे? भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य. तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. या प्रश्नाला IMP करायचे IMP. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले राईट ई सर्व्हिसेस ऍक्ट RTS पास करणारे राज्य मध्य प्रदेश राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले बघू शकता होमिओपॅथी विद्यापीठ राजस्थान राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे पहिले. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ वापी जे की गुजरातमध्ये स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर येथे आहे, ते पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न,
भारतातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य हरियाणा हे राज्य आहे. आणि या प्रश्नाला तुम्ही आयएमपी करायचा आहे. आयएमपीचा हा त्या ठिकाणी सायबर क्राईमचा हा प्रश्न आहे. हो, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. भारतातील पहिले श्री बटालियन हडी कुठे आहे तर हडी राणी हे आहे. आणि या ठिकाणी बघू शकता राजस्थान राज्यामध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न, पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती आहे तर बघू शकता पुल्लमपारा केरळ आहे. नेक्स्ट प्रश्न, पहिली सॅनिटरी बघू शकता नॅपकिन मोफत पंचायत बघू शकता कुंबलांगी आहे आणि केरळ राज्यामध्ये ही स्थित आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामुदायिक ग्रंथालय आहेत अशी कोणत्या जमतारा झारखंडमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न, 100% साक्षर आदिवासी जिल्हा तर मंडाळा हा 100% साक्षर या ठिकाणी साक्षर आदिवासी जिल्हा आहे. आणि या ठिकाणी तो कोणत्या आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे हा जिल्हा. नेक्स्ट प्रश्न, 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्वाकांक्षी जिल्हा तर बघू शकता विदिशा हा जिल्हा आहे. आणि हा या ठिकाणी एमपी म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये राज्यात स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न, ग्रीन बॉर्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था तर इंदोर आहे. आणि इंदोर शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. नेक्स्ट प्रश्न, 10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा तर बघू एर्नाकुलम हा जिल्हा आहे. आणि हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक कोण आहे तर कोल्लम. नेक्स्ट प्रश्न, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट कुठे आहे तर केरळ राज्यामध्ये बनवण्यात आलेली आहे. केरळ हे योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी लोकसंख्येचे जे या ठिकाणी आर्थिक पाहणीनुसार या ठिकाणी महत्वाचे सांगणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. महाराष्ट्र थोडक्यात 2022-23 आर्थिक पाहणीनुसार एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची बघू शकता किती झालेली आहे 11 कोटी 23,72,972 ही या ठिकाणी महाराष्ट्राची या ठिकाणी लोकसंख्या आहे 2022-23 नुसार. याच्यावरती तुम्हाला हे आयएमपी करताय. त्याच्यानंतर साक्षरता किती आहे महाराष्ट्राबद्दल चालू आहे तर 82.3% साक्षरता आहे. आणि लोकसंख्या घनता किती आहे तर 365 प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर 929. या प्रश्नाला आयएमपी करायचे. लिंग गुणोत्तर प्रमाण तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी विचारले जाईल. वरील माहिती या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता एकूण सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत या ठिकाणी बघू शकता. एकूण जिल्हे किती आहेत महाराष्ट्रामध्ये तर या ठिकाणी किती आहेत तर 36 जिल्हे आहेत सध्या. एकूण जिल्हा परिषद 34 आहेत. एकूण महानगरपालिका आधी या ठिकाणी 28 होत्या या ठिकाणी जालना वाढलेले आहे आता 29 झालेले आहे. हे जालना 29 योग्य उत्तर आहे. 29 महानगरपालिका. एकूण तालुके 358 एकूण तालुके आहेत. एकूण पंचायत समिती किती आहेत तर 351 पंचायत समिती आहेत. या प्रश्नाला देखील आयएमपी करून घेऊ शकता. एकूण शहरे किती आहेत तर 534 आहेत. आणि एकूण नगर परिषद आहेत या ठिकाणी 244. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघू शकता. नेक्स्ट आहे एकूण नगरपंचायती किती आहे तर 128. ही प्रश्न जे तुम्हाला महत्वाचे आहे ते तुम्ही नक्की लिहून घ्यायचे आहे. एकूण ग्रामपंचायत किती आहे तर बघू शकता 27,832 एवढ्या एकूण ग्रामपंचायती आहे. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असलेले बघायला भेटेल 27,832 ग्रामपंचायत आहेत. आणि एकूण कटक मंडळ किती आहे एकूण कटक मंडळे आहेत 7. या ठिकाणी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023 नुसार ही माहिती आहे. जन्मदर किती आहे आता या ठिकाणी बघू शकता जन्मदर किती आहे 2022 जन्मदर किती आहे तर 15% आहे. मृत्यूदर आहे 5.5%. आणि बघू शकता अर्भक मृत्यूदर म्हणजे या ठिकाणी छोटी बालकी मृत्यूदर 16% आहे. एकूण लोहमार्ग लांबी किती आहे तर बघू शकता 6,242 किलोमीटर आहे लोहमार्ग लांबी. परंतु नेहमी बदलत असते कारण नवीन नवीन रेल्वे मार्ग निर्माण होत असतात. आणि एकूण रस्त्यांची लांबी बघू शकता किती आहे 32,000 सॉरी या ठिकाणी बघू शकता किती आहे तर 32 लाख. पेनला प्रॉब्लेम आहे या ठिकाणी पेन हे होत नाही. तर ठीक आहे. प्रश्न काय आहे एकूण रस्त्यांची लांबी बघू शकता किती आहे तर 3 लाख 3,23,000 3,23,873
किलोमीटर एकूण रस्त्यांची लांबी आहे आणि या ठिकाणी नवनवीन रस्ते बनत असत नेहमी बदलत असते रेल्वे मार्गांसारखी. हो, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न चालू झालेले आहेत आणि या ठिकाणी एकूण 30 प्रश्नांपैकी 20 या ठिकाणी 25 प्रश्न असतील आणि या 25 प्रश्नांपैकी 4 ते 5 प्रश्न चालू घडामोडीवरती असणार आहे. टीसीएस तुम्ही कोणतेही पेपर बघा, टीसीएस तुम्हाला चालू घडामोडी 100% जास्त प्रमाणामध्ये विचारलेल्या बघायला भेटतील. त्यासाठी चालू घडामोडी देखील तुम्ही बघून घ्यायच्या आहेत. प्रश्न बघू शकता, नुकताच राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा करण्यात आला? साजरा करण्यात आला तर 22 डिसेंबरला या ठिकाणी मागे नुकताच या ठिकाणी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आलेला आहे 22 डिसेंबर रोजी. आज 26 तारीख आहे. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयंसहायता गटांची पोहोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर बघा, जिओ मार्ट सोबत या ठिकाणी करार केलेला आहे ग्रामीण विकास मंत्रालयाने. नेक्स्ट प्रश्न, नुकताच टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे? या पुरस्कारावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे. टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा, सुकृता पॉल यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. प्रश्न, युनेस्कोने नुकताच बघू शकता रामबाग गेट आणि राम पार्कला या ठिकाणी काय दिलेले आहे? तर पुरस्कार कुठे दिला आहे? कुठे आहे? तर अमृतसरमध्ये दिलेला आहे पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेला बघू शकता लेट्स म्हणजे या ठिकाणी लेट्स रँकिंग मध्ये कोण अव्वल आहे? तर तामिळनाडू राज्य हे अव्वल आहे, देखील तुम्ही लक्षात घेऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच प्रतिष्ठित बघू शकता फेय म्हणजे FIH पुरस्कार कोणी जिंकले आहेत? कोणी? तर सविता पुनिया यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. नेक्स्ट प्रश्न IMP प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कौशल्य अहवाल 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनले आहे? तर केरळ राज्य हे काम करण्यास सर्वात पसंतीचे राज्य बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न, 2 दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम इत्यादी व्याख्यानांचे उद्घाटन नुकतेच कोणी केले? तर या ठिकाणी जे आदिवासी मंत्री आहेत या ठिकाणी बघू शकता आदिवासी केंद्रीय मंत्री आहेत अर्जुन मुंडा यांनी त्याचे उद्घाटन केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, नुकताच गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला? तर बघू शकता 19 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. नेक्स्ट प्रश्न, नुकतेच रमण सिंह यांची कोणत्या राज्यात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली? तर छत्तीसगड राज्यामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघू शकता, कुशल कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी NSDC ने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर सौदी अरेबियासोबत हा करार त्यांनी केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच कृषी विपणन सुधारणांमध्ये या ठिकाणी कोणते राज्य अव्वल आहे? तर या ठिकाणी गुप्त कृषीमध्ये हे आंध्र प्रदेश राज्य अव्वल आहे, म्हणजे प्रथम स्थानी आहे. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच विजय हजारे ट्रॉफी विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले? तर हरियाणा राज्याने जिंकलेले आहे. नेक्स्ट प्रश्न, नुकत्याच आलेल्या IMF या ठिकाणी IMF चा फुल फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सांगायचा महत्वाचा प्रश्न आहे. मला माहिती आहे, कारण या ठिकाणी हा प्रश्न नेहमी रिपीट होत असतो. त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला माहित नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्च करायचे आहे तुम्ही गुगलवरती आणि तुम्हाला चांगला जर तुम्ही सर्च केले मी उत्तर सांगून तुमच्या लक्षात राहणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी असा फुल फॉर्म होतो आणि हा प्रश्न TCS IBPS ला नेहमी रिपोर्ट होतो आणि जेवढे पण महत्वाचे फुल फॉर्म आहेत नक्की बघायचे आहेत. बघू शकता IMF च्या अहवालानुसार जागतिक विकासात भारताचे योगदान किती टक्के आहे? तर 16% हे भारताचे योगदान आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय सशस्त्र दलांना नुकताच गोल्डन आउल पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले? तर श्रीलंका या देशाने सन्मानित केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणते राज्य उदयास आलेले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य उदयास आलेले आहे. आपल्या देशाची भारताची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्य उदयास आलेले आहे आणि या प्रश्नाला IMP नक्कीच केलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो 5-10 मिनिट, आता फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये व्हिडिओ आपला कव्हर होऊन जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे? तर मिचेल स्टार्कला बघू शकता. स्टार्कला कोणत्या संघाने अलीकडेच विकत घेतले? तर बघू शकता कोलकाता नाईट रायडर्सने या संघाने विकत घेतलेल्या या खेळाडूला. ठीक आहे. बघू शकता शेवटचा प्रश्न होता. आणि या ठिकाणी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. जर तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील
नोट्स आणि 30 या ठिकाणी 30 प्लस महत्वाचे 30 प्रश्नांचे 30 प्लस पीडीएफ 30 प्लस पीडीएफ या ठिकाणी बघू शकता तुम्ही. 30 प्लस पीडीएफ असणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी 100 प्लस पानांच्या 100 प्लस पानांच्या या ठिकाणी मोठा पीडीएफ भेटणार आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी टीसीएस पॅटर्ननुसार सर्व जीके तुम्हाला भेटेल आणि या 30 पीडीएफ तुम्हाला उत्तर लिस्ट म्हणजे आन्सर की सोबतच तुम्हाला भेटून जातील. आणि याची किंमत किती ठेवली आहे? फक्त 199 सॉरी 119 रुपये याची किंमत ठेवलेली आहे. खरेदी करण्यासाठी नंबर देत आहे. कोणताही कॉल मेसेज करायचा नाही. डायरेक्टली तुम्ही 119 नंबर या नंबरवरती 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी 119 रुपये पेमेंट करायचे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचे. तुम्हाला 10 ते 15 मिनिटं मध्ये या ठिकाणी ज्या या आपल्या आहेत नोट्स आणि या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या जे पीडीएफ आहेत उपलब्ध होऊन जातील. आणि आपला पीडीएफ या ठिकाणी तुम्ही प्रिंट मारून घेऊ शकता. कोणत्या या ठिकाणी तुमच्यासोबत धोका केला जाणार नाही. पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटेल आणि तुम्ही तिथून प्रिंट मारून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी वायबीडी एकेडी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.